जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी शुभम बुडके पाटील. जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा मैदान या ठिकाणी आयोजित जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा हा संपन्न होतोय. आजच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आज सकाळी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा सत्संग संपन्न झाला. त्याचबरोबर जय श्रीराम निष्काम कर्मयोगी सोहळ्यातील श्री रामकथा रामायणाचार्य हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांची 12 ते 3 या वेळेत रामकथा संपन्न झाली. या धर्म सोहळ्यात दैनंदिन पूजा विधीसह अखंड नंदादीप, नामसंकीर्तन, हस्तलिखित जप, साधना, त्याचबरोबर 1008 कुंडात्मक कार्यसिद्धी, महायज्ञ, एकनाथी भागवत पारायण या ठिकाणी दिवसभरात ठरलेल्या वेळेत संपन्न होत आहे. या धर्म सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या सोहळ्यात सहभाग होताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. नाशिकमध्ये सुरू असलेल्या धर्म सोहळ्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी सेवेकरी या भक्तांसाठी सेवेत उपलब्ध आहेत. या धर्म सोहळ्यात सहभागी होऊन पुण्यप्राप्तीचा महायोग जुळून आला असून या पवित्र कुंभभूमीत या धर्म सोहळ्यासाठी आपण आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन रामानंदजी महाराज यांनी केले आहे. जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचा आज तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक संत महंत, अनेक मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेत. त्यामध्ये श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज, तसेच अयोध्येहून आलेले स्वामी विष्णुदासजी महाराज, शेलगावहून आलेले स्वामी दयानंदजी महाराज, त्याचप्रमाणे निफाडचे ऋषिकेशजी महाराज, त्याचप्रमाणे श्री विश्व हिंदू परिषदेचे आदरणीय शंकरजी गायकर, असे अनेक मान्यवर, आता हे लवितकर महाराज देखील आता या ठिकाणी आलेले आहेत. असे अनेक संत महंत या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर आज जगद्गुरू जनार्दन स्वामीचा जीवनपाठ पाहायलाही अनेक जण त्या ठिकाणी गर्दी करत आहेत. नामसंकीर्तनामध्येही अनेक जण सहभागी होतात. तर दिवसेंदिवस संख्या वाढत आहे आणि अनुष्ठानामधले साधकही आज तिसरा दिवस आहेत. आजही अनेक लोक पाणी न पिता देखील आतापर्यंत राहिलेले आहेत, असं त्यांचा संकल्प आहे. आणि काही 8 दिवसही पाणी न पिता साधना करणार आहेत. एक आश्चर्याची गोष्ट आहे आजच्या युगामध्ये की काहीही न पिता, पाणी न पिता 8 दिवस जप करणं, देवाचं चिंतन करणं
ही एक आश्चर्याची गोष्ट आणि ती जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या शक्तीनेच होत असते. पण अशा या कार्यक्रमाला पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं, या ठिकाणी प्रसाद घ्यावा, कारण ही एका महान शिवावतारी संतांची पुण्यतिथी आहे. तिथं प्रसाद घेतल्यास आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होते. तिथं नामसंकीर्तन केलं आपल्याला कमी वेळामध्ये खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होते आणि पुण्याची आवश्यकता प्रत्येकाला आहे. आपला नरदेह सार्थक करण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, चांगला जन्म मिळण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, आपले विघ्न टाळण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, आपल्याला चांगलं मरण येण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, आपल्या मनाच्या शांतीसाठी देखील पुण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी सर्वांनी पुण्य कमावण्यासाठी या पवित्र अशा भूमीवर येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे. जय बाबाजी. या धर्म सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात येत आहे. यावेळी जय बाबाजी भक्त परिवारातील सेवेकरांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केले आहे. जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या या 34व्या पुण्यस्मरणामध्ये या कलियुगामध्ये भरकटलेल्या जीवांना कुठंतरी साधू संतांचा आधार मिळावा म्हणून करताना बाबाजींनी हे 34वं पुण्यस्मरण समाजासाठी उभं केलं आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं 2 मुद्दे बाबाजींनी समाजाच्यासाठी उभे केलेले आहेत. त्यामध्ये व्यसनमुक्ती समाज आणि आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक व्हावेत यासाठी बाबाजींचं कार्य आज या तळमळीनं या तळागाळातील लोकांसाठी चालू आहे. ते कार्य करीत असताना बाबाजींनी या ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये महाप्रसादामध्ये दररोज 10 ते 12 क्विंटलची बुंदी आणि 10 ते 12 क्विंटलचा चिवडा या ठिकाणी बाबाजींच्या या माध्यमातून भक्तांना वाटण्यात येत आहे. ज्यांनी या कार्यक्रमात सहकार्य केले त्यांच्या माध्यमातून हा प्रसाद आपण या ठिकाणी वाटत आहोत. या ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम रामकथा या ठिकाणी चालू आहे. 108 कुंडाचा कार्यसिद्धी यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. असे अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना बाबाजींच्या माध्यमातून ही जनसेवा संपूर्ण होत आहे. म्हणून सर्व त्या मीडियावाल्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी येऊन या कार्यक्रमाच्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्यांनाही धन्यवाद देतो. जय बाबाजी, जय महात्माजी. जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यासाठी अनेक संत महंत आणि मान्यवर यांनी या धर्म सोहळ्यासाठी उपस्थिती लावली आहे. पुण्याची प्राप्ती होण्यासाठी या धर्म सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावावी आणि या धर्म सोहळ्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून केलं जात आहे. या धर्म सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहत कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि धर्म सोहळ्याच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी मुख्य उद्दिष्ट असलेले व्यसन मुक्ती या मार्गावर आपले मार्गक्रमण करावे आणि या धर्म सोहळा यशस्वी करावा असे आवाहन देखील यावेळी आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. पाचोरा भाडगाव मतदारसंघात एकदाही आमसभा घेतली नाही, त्यामुळे सर्वच अधिकारी कर्मचारी मुजोर झालेत. अवैध धंद्यात वाढ झालीय. या सर्व समस्या एका छताखाली मांडण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आमसभाच आहे. या सर्वच समस्या बघता आमदार किशोरप्पा पाटील यांनी तातडीने आमसभा घेऊन या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा व आम जनतेला न्याय द्यावा. याबाबत आज माजी आमदार दिलीप यांनी यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. सगळेच पक्षाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची अशी मागणी आहे की गेल्या 4 वर्षापासून पाचोरा असेल किंवा भडगाव असेल या ठिकाणी आमदारांनी आमसभा घेतलेली नाही आणि ही आमसभा न घेतल्यामुळे या पाचोरा तालुक्यातील किंवा भडगाव तालुक्यातील अधिकारी वर्ग इतका मुजोर झाला आहे की कोणाचंही ते ऐकून घ्यायला तयार नाही. विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, म्हणजे सगळेच डिपार्टमेंट, पोलीस असेल, महसूल असेल, कृषी असेल, वन खातं असेल, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं जे व्यासपीठ असतं साधारणतः वर्षभरामध्ये आमसभा होणं हे अपेक्षित असतं आणि आमसभा न झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य जे भागातले म्हणजे पाचोरा तालुका किंवा भडगाव तालुका, सरपंच सदस्य, डेप्युटी सरपंच
विविध कार्यकारीचे चेअरमन त्यांच्या अडचणी, शेतमजूर लोकांना रेस्टिंगचं किंवा काय असेल त्यांच्या अडचणी, रेस्टिंगमधला काळा बाजार, महसूल डिपार्टमेंटमधला रेती गैरव्यवहार, अशा अनेक तक्रारी लोकांच्या साचलेल्या आहेत. आणि MSC विरुद्ध अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतील. कोणाचंही कनेक्शन जायचं, कट करायचं, परस्पर तिथे काही स्पॉटवर काही झालं तर तिथले तिथे देवाणघेवाण करून काहीतरी मिटवायचा प्रयत्न करायचा. एक प्रकारे जनतेची लूट या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा उद्योग सगळ्यात पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये अधिकारी वर्गाकडून होत आहे. आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की हे जे प्रश्न आहेत हे तातडीने सोडण्याचं एक व्यासपीठ असतं. जसं सहकारी संस्थांमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि त्या सभेमध्ये सभासद लोक त्या संस्थेबद्दल माहिती विचारतात किंवा त्यांचे प्रश्न जाणून सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतात, तसं हे तालुक्यामधले प्रश्न सोडवण्यासाठी वर्षामधून किमान एकदा आमसभा झाली पाहिजे. मागच्या काळात मी समजू शकतो की 1920 मध्ये कोरोना होता, निर्बंध होते, कोविडचा काळ होता, म्हणून 2 वर्ष काही त्यामुळे झाले नसेल. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये 22 मध्ये 21-22 किंवा 22-23 आता आमसभा झालेली नसल्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, मग ते सगळ्याच डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये ते खोळंबलेले आहेत. लोकांचा त्याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि ती रोष व्यक्त करण्यासाठी किंवा ती प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे व्यासपीठ आहे आमसभा, ते गेल्या 2 वर्षापासून बंद पडलेलं आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील आमदारांना की त्यांनी एकदा ही आमसभा बोलवावी. सगळ्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सोसायटीचे लोक किंवा डेअरीचे लोक, सगळे ज्यांचे तमाम जनतेला आवाहन करावं आणि ती आमसभा एकदा तालुक्याच्या ठिकाणी पाचोराला आणि वडगावला वेगवेगळ्या घेऊन अधिकाऱ्यांना ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून सोक्ष लोकांचं काय म्हणणं आहे, कशामध्ये काय घोळ चालू आहे, रेतीमध्ये काय वेगळ्या पद्धतीने चालू आहे, पत्ता सट्टा जोरात चालू आहे, पोलीस डिपार्टमेंट काय करत आहे, कृषीमध्ये पंचनामे व्यवस्थित होत नाही, मग ते पंचनामे न झाल्यामुळे लोकांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. विम्याचे पैसे आजपर्यंत आता शासनाने घोषित केला, आता किती दिवसात मिळेल आढावा समजेल. परंतु अनेक लोक, आम्ही जर खेड्यात गेलो तर लोक विचारतात की हे पीक विम्याचे पैसे आले नाही आणि रोज कमीत कमी 2-3 फोन डीपीच्या संदर्भात असतात. म्हणून ही जनतेची अवहेलना थांबली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून लवकर याच्यावर तातडीने उपाययोजना व्हावी ही विनंती. धन्यवाद. लवकरात लवकर या सर्व समस्यांवर मार्ग काढावा आणि आमसभा घेऊन आम नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी नागरिकांची आहे. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, काचगाव. नाशिकमध्ये सातपूर येथे नंदिनी नदी पुलावरून मध्यरात्री एक कार पुलावरून थेट नदी पात्रात पडली आहे. कार चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय. ही घटना रात्री घडल्यामुळे कुणालाही कळले नाही, मात्र सकाळी ही घटना समोर आली आहे. सातपूर मळे परिसरात दाबोदा पुलावरून होंडा कंपनीची I-20 गाडी थेट नदी पात्रात पडली आहे. रात्री 12च्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतंय. MH15 HY 7576 ही कार मळे परिसरातून येत असताना नंदिनी नदीवरील दादोजी जाधव या पुलावर आली. त्यावेळेस कार चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट नंदिनी नदी पात्रात पडली. या ठिकाणी जो गाडी चालवत होता त्याचा गाडीचा तोल सुटलेला असून कदाचित तो ड्रिंक केलेला असेल. रात्री 12-12:30च्या दरम्यान ही गाडी त्याला सुटलं नसल्यामुळे, डायरेक्ट फास्ट असल्यामुळे ती डायरेक्ट नदी पात्रात पडलेली आहे. असो, परंतु या ठिकाणी मी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक खंत व्यक्त करील की ज्यावेळेस मी प्रभाग समिती सदस्य असताना मीटिंगमध्ये विषय घेतला होता की या ठिकाणी बॅरिकेड ही पूर्ण प्रमाणात लावण्यात यावे. तर मळ्या विभागातून येणाऱ्या या रस्त्याला कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड नाही आहे. आज जी घटना घडलेली आहे या घटनेला जर आज बॅरिकेड असते तर ही घटना कदाचित घडली नसती किंवा नदी पात्रामध्ये ही गाडी गेली नसती. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचा वाहतुकीचा मार्ग या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी पूर्णतः असा हा भोंगळा कारभार आहे. तरी महापालिकेने याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी बॅरिकेड लावावे. तसेच मागे मी सांगितलं होतं की नदीला संरक्षण भिंत असावी, परंतु आत्तापर्यंत कोणी त्याचा विचार केलेला नाही आहे. सिडको सारख्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जे छोटे छोटे नाले आहेत, नद्या आहेत, त्याच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बॅरिकेड केलेले आहेत, परंतु या ठिकाणी कुठलेही बॅरिकेड वगैरे केलेलं नाही, कंपाऊंड केलेलं नाही आहे. तरी प्रशासनाला मी हेच सांगू शकतो की या ठिकाणी लवकरात लवकर बॅरिकेड लावावे. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून
कारचे मोठे नुकसान झाले। सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाचा शोध घेत पुढील कारवाई सुरू केली आहे। यावेळी बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। विनयनगर परिसरात घरावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी घडली आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। अरबाज उर्फ सोनू शफीर शेख असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे। याबाबत ओम प्रकाश कुंजलीलाल शर्मा यांनी फिर्याद दिली होती। संशयिताने सोमवारी अज्ञात कारणातून शर्मा यांच्या घरावर आणि ऑफिसवर दगडफेक केली। यावेळी संतप्त शेख यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले। पोलिसांनी तात्काळ संशयितास अटक केली असून अधिक तपास हवालदार म्हैसुदुने करीत आहेत। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कूलसाठी शिक्षक द्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे अर्धनग्न आंदोलन सुरू झालंय। विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक हवे म्हणून पालकांकडून पंचायत समितीच्या आवारात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। वारंवार निवेदनं देऊनही मागणी करूनही शिक्षण प्रशासन गाढ झोपेत आहे। अखेर संतप्त पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात अर्धनग्न ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर। येवला शहरातील मकर संक्रांत पतंगोत्सव सण राज्यभरात प्रसिद्ध आहे। संक्रांत म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात देखील मानली जाते। यंदाच्या संक्रांत उत्सवाची लगबग येवला शहरात सुरू झाली आहे। मात्र एकीकडे आनंदाचे वातावरण आहे, मात्र दुसरीकडे बाजारात सर्रासपणे नायलॉन मांजा विकला जातोय। गेल्या काही वर्षांपासून बाजारात नायलॉन मांजा विक्रीस येत होता, मात्र नायलॉन मांजामुळे होत असलेल्या दुर्घटनेमुळे त्यावर बंदी आणली गेली। परंतु नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात या मांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे। जीवघेणा असलेल्या या मांजा विक्रीवर व वापरावर त्वरित बंदी आणावी व विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन येवला शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना सर्वपक्षीय कृती समितीकडून देण्यात आलंय। नायलॉन मांजा एखाद्या शस्त्रासारखा धारदार असतो। हा मांजा अटकून अनेकांचं नाक, कान, गळा कापला गेलाय। तसेच दरवर्षी मांजा अडकून पडल्याने दुचाकी चालकांचे अपघात होतात व गळा कापला गेल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन जीव गमावल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। हे सर्व थांबवावे यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीकडून करण्यात आलंय। यावेळी गुड्डू जावळे, समीर समदडिया, धीरज परदेशी, अतुल घटे, अविनाश कुक्कर, राहुल लोणारी, योगेश सोनवणे, तरंग पाटील, महेश लासुरे, शकीर शेख आदींची उपस्थिती होती। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन मनमाडच्या पालिकेच्या विरोधात धरणं आंदोलन पाहायला मिळालं। जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली विविध समस्यांच्या बाबतीत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मुख्याधिकारी यांच्या विरोधात देखील या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून काम करत आहे, मात्र ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे। त्यांनी सरकारी नोकरी करावी, मुनीमगिरी नाही असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी मुख्याधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती। यावेळी जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि पालिका जर देत नसेल तर अकार्यक्षम पालिका म्हणून पालिकेला टाळे ठोकू असे आंदोलकांनी सांगितलं। तुम्ही बघाल का जेव्हापासून प्रशासक बसलेला आहे या मनमाड नगरपालिकेमध्ये स्वच्छता असेल, पाणी असेल, लाईट असेल, याबद्दल सक्षमता दुर्लक्ष झालेलं आहे। नगरसेवक जरी अस्तित्वात नसले किंवा कार्यकर्ते जरी अस्तित्वात नसले, पण कुठल्याही प्रकारची दखल नगरसेवकांची किंवा सामान्य जे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्त्यांची दखल कुठल्याही प्रकारचं प्रशासन घ्यायला तयार नाही। गेले आज 17-18 महिने झाले पाण्याच्या बाबतीत देखील रोटेशन उचलल्या न गेल्यामुळं
मनमाड शहरावर जे 27-28 दिवसात जे पाणी होतंय ते फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं. सगळीकडे लाईट बंद आहे. 11 महिन्यापासून नगरपालिकेने दीपस्तंभ जे संभाजीनगर ब्रिजपासनं डायरेक्ट जगतापांचा जो हॉल आहे तिथपर्यंत पोल बसवल्यानंतर देखील आजपर्यंत तिथं लाईट लागलेली गेली नाही. त्या ठिकाणी मध्ये प्राणघातक हल्ला पण झाला, चेन्स नाशिकलेली झाल्या. हे सगळे प्रकार घडत असताना प्रशासन ठिम्म आहे. आज हे आंदोलन करायचं एकच विषय का मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून, मी नगरसेवक असताना किंवा जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे का असे प्रकार चाललेले आपण ते कामं करावं. 2 स्मरणपत्र दिल्यानंतर देखील प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. आमचे शहराध्यक्ष यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले. आमच्या युवा सेनेच्या लोकांनी पण वेळोवेळी निवेदन दिले. मनमाड नगर म्हणजे असं मनमाड शहरातील सामाजिक संघटना असेल, राजकीय संघटना असेल, त्यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले. पण सरळ केळाची टोपली दाखवून या प्रशासनाने आजपर्यंत कुठलंही काम केलं नाही. त्याच्यामुळं आज हे जे आंदोलन चालू आहे आम्ही लेखी घेतल्याशिवाय, म्हणजे जे आम्ही काम सांगितले त्यांना त्याचं लेखी मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. आम्ही थोडा वेळ वाट बघू, अन्यथा आम्ही डायरेक्ट गेट बंद करून नगरपालिका बंद करून टाकू. यानंतर मुख्याधिकारी शेषराज चौधरी यांनी येऊन सर्व मागण्या मान्य करून त्वरित कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागे घेण्यात आलं. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. नाशिकच्या सातपूर परिसर तसेच नाशिक शहरातील इतर विविध ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. या संशयिताकडून 2,10,000 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 15 मोबाईल जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहल येलमावले याचा महागडा मोबाईल सातपूरच्या श्रीराम चौक या ठिकाणाहून चोरट्यांनी लंपास केला होता. यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली होती. दिनांक 16/12/2023 रोजी तक्रारदार स्नेहल येळमल्ले वय 24 वर्ष यांनी त्यांचा मोबाईल ड्युटीवरनं येत असताना स्नॅच झाला, चोरून नेला म्हणून तक्रार दिलेली होती. त्यावेळेस काही ठिकाणचे आम्ही फुटेजेस घेतलेले आहेत. तसेच त्या ठिकाणी गोपनीय माहिती काढली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 इसम एका मोपेडवर मोबाईल स्नॅच करताना दिसून आले. त्याचा आम्ही गोपनीय माहिती घेऊन पाठलाग केला. तसेच त्याबाबत बरीच माहिती घेतली. त्याअंती पोलीस स्टेशनचे तपास पथकातील आमचे कर्मचारी संभाजी शिंदे व महाले यांना त्याबाबत माहिती मिळाली होती. त्यावरून आम्ही संदीप राजेंद्र गिराशे वय 18 वर्ष राहणार घरकुल अपार्टमेंट जिजामाता कॉलनी शिवाजीनगर सातपूर यास अटक केलेली असून त्याच्यासोबत आणखी एक विधी संघर्षित बालक आहे, त्याला देखील आम्ही ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून एकूण गुन्ह्यातील मोबाईल व इतर 14 मोबाईल असे एकूण 15 मोबाईल आम्ही या ठिकाणी जप्त केलेले आहेत आणि त्यांचा कस्टडी कामी व गुन्ह्याचा तपास हवालदार मुसळे करत आहेत. सातपूरच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगानं संशयित संदीप गिरासे जिजामाता चौक शिवाजीनगर याच्यासह एक विधिसंघर्षित बालकास पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या संशयिताकडून विविध कंपन्यांचे 2,10,000 रुपये किमतीचे 15 महागडे मोबाईल, या गुन्ह्यात वापरलेली कार असा 2,13,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर, नाशिक. नाशिकच्या पातळी फाटा परिसरातील मुरलीधर नगर, नरहरी नगर, आनंद नगर परिसरात सायंकाळच्या सुमारास 4 चाकी वाहनातून तसेच पायी आलेल्या अल्पवयीन मद्यपींनी हातात धारदार शस्त्राचा धाक दाखवत सुरू असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांवर वार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. भर वर्दळीच्या ठिकाणी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास मद्यपी गुंडांनी हातात धारदार शस्त्र हातात घेऊन जोरदार शिवीगाळ करत तेथील विविध दुकानांवर वार करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद करत आपापला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. ही घटना इंदिरानगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर मी आत्ता जेलमधून बाहेर आलोय आणि मला हप्ता द्या नाही तर माझ्याशी गाठ आहे असाही सज्जड दम त्यांच्या वतीने व्यावसायिकांना देण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या समवेत एक 4 चाकी वाहनात अजूनही साक्षीदार असल्याचं देखील व्यावसायिकांच्या वतीने सांगण्यात आलं.
तर या मद्यपिनी दुचाकी वाहनांसह 4 चाकी वाहनांवर देखील तलवारीने वार केल्याचं नागरिकांच्या वतीने सांगण्यात आलंय. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी तापदायक ठरते. इंदिरानगर पोलीस या गावगुंडांवर वचक निर्माण करण्यासाठी सक्षम असफल ठरत असल्याचा संताप देखील यावेळी इंदिरानगर या ठिकाणच्या परिसरातील व्यावसायिकांकडून करण्यात आला. मात्र याबाबत रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. संवेदना मेलेल्या सरकारला आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी आदिवासी पारंपरिक पद्धतीने अंत्ययात्रेसाठी वाजवले जाणारे तूर वाद्य वाजवत यावेळी या बांधवांनी सरकारचा निषेध केलाय. धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये, त्यासोबत विविध 21 मागण्यांसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं गेल्या 8 दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उपोषणस्थळी आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या तूर वाद्य वाजवत सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला जातोय. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी साखळी उपोषण सुरू असून प्रशासनाच्या वतीने एकही अधिकाऱ्यांनी 8 दिवसात उपोषणकर्त्यांशी संपर्क केला नाहीये. संवेदना मेलेल्या सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तूर वाद्य वाजवत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि आदिवासी बांधव उपस्थित होते. आज उपोषणाचा 8वा दिवस आहे. आम्ही रीतसर नियमानुसार निवेदन दिलेलं आहे, पण प्रशासन उदासीन असल्यामुळे 8व्या दिवशी सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आम्ही आदिवासींचं जे परंपरागत तूर वाद्य आहे ते वाद्य फक्त आदिवासींमध्ये मयत झाल्यानंतरच वाजवतात आणि शासनाला जाग करण्यासाठी, शासनाला जाब विचारण्यासाठी, शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आदिवासींचं परंपरागत तूर वाद्य हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलनाच्या स्थळी बेमुदत आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी तूरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करत आहात. याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य आदिवासी आणि कार्यकर्ते सगळे आलेले आहेत आणि असंच जर शासनाने आम्हाला परत बोलवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन याच्यानंतर करू. या आंदोलनाची दखल न घेतल्यास 20 तारखेनंतर जिल्ह्यातून जाणारे दोघे महामार्ग रोखण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किटी गावित यांनी सरकारसह प्रशासनाला दिला. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. कसगाव तालुका भडगाव या ठिकाणी सदर बस स्थानक असून नसल्यासारखे कसगाव गावाला न शोभणारे हे बस स्थानक आहे. एकही बस या ठिकाणी बस स्थानकाजवळ जात नसल्याने नेहमी मेन रोडवरती थांबतात. यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात व नेहमी ट्रॅफिक जाम देखील असते. प्रवाशांना बसण्यास व उभे राहण्यास जागा नसल्याने वयोवृद्ध नागरिक, महिला, शाळकरी मुले हे नेहमी जळगाव चांदवड या महामार्गावर उभे असतात. यामुळे येथे नेहमी छोटे मोठे अपघातही होत असतात. तर संबंधित अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाला आदेश द्यावे व एसटी बस ही बसस्टँडजवळ थांबवून प्रवाशांची नेहमीची गैरसोय दूर करावी अशी मागणी आता कसगाव येथील नागरिकांकडून सतत होत असताना पाहायला मिळते. या संबंधित बाबींकडे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज देखील असल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलंय. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव.
मध्य रेल्वे मार्गावरील खेरवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर निफाडचे आमदार दिलीप बनकर, भाजपचे युवा नेते यतीन कदम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय. खेरवाडी मार्गावरील ओढा ते खेरवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान फाटक क्रमांक 95 येथील सुमारे 39.14 कोटी किमतीचा 793 मीटर लांबीच्या 2 मार्गिका उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर येथून लोकार्पण करण्यात आलं. तर खेरवाडी येथे आमदार दिलीप बनकर व युवनेते यतीन कदम आणि ग्रामस्थांच्या हस्ते फीत कापून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. खेरवाडीचे सरपंच योगिता लांडगे, उपसरपंच कैलास संगमनेरे, विलास पाटील, पंचायत समिती सभापती रत्ना संगमनेरे व मध्य रेल्वेचे डीजीएम प्रभात किरण, अमित कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धोंडे, सागर भांगरे, ग्रामस्थ तसेच महादेव इन्फ्रास्ट्रक्चरचे कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. खेरवाडी येथील रेल्वे उड्डाणपूल या ठिकाणी वाहतूक वेगाने होणार खेरवाडी येथील रेल्वे उड्डाणपूलमुळे वाहतूक वेगाने होणार आहे. खेरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पुलाचं काम वेळेत, उर्वरित कामेही पूर्ण केली जातील असे आश्वासन यावेळी आमदार बनकर यांनी दिले. यतीन कदम यांनी देखील मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. कांद्यावरील निर्यात बंदी उठवा, त्याचबरोबर लासलगाव या ठिकाणी कांदा लिलाव समितीनं लिलाव बंद पाडत आंदोलन केलंय. शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. निर्यात बंदी विरोधात 8 दिवसांपासून सध्या लासलगाव येथे या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. कांदा निर्यात बंदी विरोधात लासलगाव या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. कांदा निर्यात बंदी विरोधात 8 दिवसांपासून शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग बघायला मिळतोय. शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीचा कांदा लिलाव बंद पाडलाय. बाजार समितीत बाहेरील गेटजवळ येत शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलाय. येत्या काही दिवसात कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय. कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. दरम्यान लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात कांदा लिलाव हा शेतकऱ्यांकडून बंद पाडण्यात आला. लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडला असून केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाजवळ गोरखसंत या तरुण शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यापासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत कांदा निर्यात मागे घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे मागे घेणार नाही असा पवित्राच यावेळी या शेतकऱ्यांनी घेतला. निर्यात बंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी आता शेतकरी करत आहे. सरकारनं तातडीनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. तसंच शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. आमच्या मागण्या हक्काच्या, आमच्या मागण्या हक्काच्या, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. कसगाव तालुका भडगाव येथील रहिवासी प्रणव कैलास पवार यांची कुमार महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय स्पर्धेत कसगाव तालुका भडगाव येथील रहिवासी प्रणव कैलास पवार यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याची कुस्ती चाचणी चाळीसगाव येथे संपन्न झाली असता 55 किलो गटात प्रथम क्रमांक पटकावला असून रत्नागिरी येथे होणाऱ्या कुमार महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्यानं जिल्ह्यातून कसगावसह परिसरातून प्रणव पवार याच्यावर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 55 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवत प्रणव हा कुमार महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आता भाग घेणार आहे. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. परमपूज्य बाबाजींच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत श्रीराम कथा रामायणाचार्य हबब समाधान महाराज शर्मा यांची दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत रामकथा संपन्न होणार आहे. या धर्म सोहळ्यात महाजपानुष्ठान, अखंड नंदादीप, नामसंकीर्तन, त्याचबरोबर हस्तलिखित जपा साधना, 108 कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ यज्ञ, एकनाथी भागवत पारायण या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. हा धर्म सोहळा नाशिकमधील प्रसिद्ध असलेल्या कुंभमेळा मैदान तपोवन या ठिकाणी 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर या काळात संपन्न होतोय. या ठिकाणी रोज सकाळी व संध्याकाळी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा सत्संग संपन्न होणार आहे.
जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात आयोजित कार्यक्रमासंदर्भात रामानंदजी महाराज यांनी माध्यमांसमोर अधिक माहिती दिली आहे। निष्काम कर्मयोगी शिव अवतारी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 34व्या पुण्यतिथी निमित्त परमपूज्य त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा या पुण्य अशा नाशिक नगरीमध्ये होत आहे। 17 डिसेंबर पासून 24 डिसेंबर पर्यंत हा सोहळा संपन्न होईल। काल 17 डिसेंबरला या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि या कार्यक्रमामध्ये मूळ उद्देश 3 आहेत। एक, सर्वांना पुण्याची प्राप्ती व्हावी, दुसरं अनेकांची व्यसनमुक्ती व्हावी, तिसरं सगळ्यांना संस्कार दिले पाहिजेत, असे चांगले संस्कार प्रत्येकाच्या जीवनात असावेत यासाठी या कार्यक्रमामध्ये अनेक उपक्रम आहेत जे जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सुरू केलेले आहेत। ज्यामध्ये मुख्य उपक्रम आहे अनुष्ठान, ज्यामध्ये या ठिकाणी जवळपास 10,000च्या पुढे साधक हे साधनेत बसलेले आहेत, जे 7 दिवस अनेक व्रतांमध्ये राहून देवाचं नामचिंतन मौन व्रतामध्ये करतात। असे प्रत्येक जणाचे 1.25 लाख जप या ठिकाणी होणार आहेत। असं सगळं मिळून 101 कोटीपेक्षा जास्त नामस्मरण या अनुष्ठान साधनेमध्ये होणार आहे। त्याचबरोबर 108 कुंडी यज्ञ या ठिकाणी होत आहे आणि या 108 कुंडी यज्ञामध्ये हजारो माता भगिनी आणि शेकडो जोडपे हे सहभागी होत आहेत आणि त्यांच्या यज्ञातून सुद्धा देवाचंच नामस्मरण या ठिकाणी केलं जात आहे। त्याचबरोबर अखंड नंदादीप, नाम संकीर्तन, हस्तलिखित जप साधना, अभिषेक आणि भागवत पारायण असे विविध उपक्रमांमध्ये हजारो भाविक भक्त सहभागी होऊन पुण्याची प्राप्ती करत आहेत। या कार्यक्रमाचं नाव जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा ठेवण्याचं मूळ कारण की ऐतिहासिक असं 500 वर्षामध्ये जी घटना आज भारत देशामध्ये घडतीये ती म्हणजे अयोध्येचं राम मंदिर आणि त्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पुढे 22 जानेवारीला होत आहे आणि तो सोहळा या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आम्ही साजरा करत आहोत। जोही जप या ठिकाणी पूर्ण होईल, 101 कोटी अनुष्ठानाचा जप असेल, लाखो नामस्मरण यज्ञ आणि इतर उपक्रमातून होईल, ते सर्व जपाचं जे पुण्य आहे ते या राम मंदिराच्या कार्यासाठी आम्ही समर्पित करत आहोत। आणि या ठिकाणी श्रीरामांचं चरित्र एक आदर्श चरित्र आहे, सर्व युवा वर्गाला एक आदर्श आहे। सर्व युवा वर्गाने श्रीरामांच्या चरित्राचं आचरण करावं हाही संदेश या कार्यक्रमातून आम्ही देऊ इच्छितो। परमवंदनीय परमपूजनीय शांतिगिरी महाराजांच्या खडतर अशा तपश्चर्येने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, काही कर्नाटकातले साधक आहेत, काही आंध्र प्रदेशचे साधक आहेत, अशा अनेक राज्यातून देखील भाविक भक्त या ठिकाणी साधनेला बसलेले आहेत। आपणही या कार्यक्रमाचा लाभ घ्या। या ठिकाणी दररोज 24 तास सुरू असलेल्या यज्ञाची श्री कुलकर्णी गुरुजी यांनी माहिती दिली आहे। विशेष आव्हान या ठिकाणी केलं जातं की श्रीरामचंद्रांच्या उपासनेसाठी त्याचबरोबर अयोध्येमध्ये 22 जानेवारीला होत असलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेला या सोहळ्याची आठवण म्हणून त्या सोहळ्याच्या बलवर्धनासाठी या ठिकाणी हा बलवर्धन सोहळा बाबाजींनी ह्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रामाची या ठिकाणी काही दिवस राहून गेले म्हणून रामाच्या भूमीमध्ये फल प्राप्त व्हावं ह्या हेतूने बाबाजींनी या ठिकाणी यज्ञ आयोजित केला आहे। यज्ञातून सर्व विश्व शांतीसाठी सगळ्या जगांच्या या ठिकाणी स्वागत कक्षासह धर्म सोहळ्यासाठी येणाऱ्या माननीय मान्यवरांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात येतं। यासाठी केशव जाधव, तालुका सेवक सिन्नर यांनी देखील माध्यमांसमोर आपलं मत व्यक्त केलंय। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे 34वे पुण्यस्मरण या नाशिक तपोनगरीमध्ये तपोवनात सादर होत आहे। जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म संस्कार धर्म सोहळा या सोहळ्याचं उद्दिष्ट व्यसन मुक्त समाज, आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक या उद्दिष्टाने
निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी राष्ट्राला दिशा देण्यासाठी व्यसनमुक्त समाज घडावा व राष्ट्राला दिशा मिळावी यासाठी असे सोहळे केले. या सोहळ्यामध्ये काही हजार 10-11 हजाराच्या पुढे भाविक भक्त जपसाधनेमध्ये बसलेले आहे. तसेच लाखो भक्त रोज दर्शन व प्रसाद घेऊन बाबाजींचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरी जात आहे. असं या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे एक 5 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत या सर्वांना या सोहळ्यामध्ये आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी एक संधी दिली. काही हजार काही लाखो लोकांना बाबाजींनी आज समाजात व्यसनमुक्त केलं आहे आणि या समाजाला एक नवी दिशा दिलेली आहे. म्हणून काही लाखाच्या पुढं 5-25 लाखाच्या पुढं या अन्वय या भक्त परिवार बाबाजींचा आहे. या परिवारामध्ये अनुष्ठान, गोसेवा, ऋषी व कृषी सेवा असे उपक्रम चालले जातात. जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यासाठी तपोवनातील पवित्र कुंभभूमीत पुण्यप्राप्तीचा महायोग जुळून आलाय. या धर्म सोहळ्याला महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातून देखील भाविक भक्त या ठिकाणी दाखल झाले. 25,000हून अधिक भाविक या ठिकाणी मुक्कामी आहेत. त्याचबरोबर तर 12,000 भाविक देखील या यज्ञासाठी दाखल झाले आहे. या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील सेवेकरांच्या माध्यमातून दररोज हजारो किलो प्रसादांचं वाटप देखील या ठिकाणी केलं जातं. या धर्म सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविकांनी या धर्म सोहळ्यात सहभागी होत आपली उपस्थिती लावावी असे आवाहन देखील आयोजकांनी केलंय. या धर्म सोहळ्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेकरी आपल्या सर्वांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे. नवीन आणि ज्यांचा पहिला संकल्प करून घेतला जातो व्यसन मुक्तीचा, जो आज सकाळी आपण केला आणि बाबांनी आव्हान केलं. जागर जनस्थानसाठी शुभम बुडके पाटील, नाशिक. या बातम्यांसह आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.